वाशिम शहरात बंद दुकानावर लक्ष ठेवून रात्री चोरी करणारा मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात। वाशिम शहरात दिवसा बंद दुकानावर लक्ष ठेवून अंगावर घोंगडी घेऊन सराईतपणे दुकाने फोडणारा वाशिम शहर पोलिसांनी मुद्देमालासह घेतला ताब्यात। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी खेतराजी माणिक पवार वय 52 वर्ष, राहणार खरबी, तालुका जिल्हा हिंगोली याने वाशिम शहरात गेली 3 वर्षापासून पाटणी चौक, अकोला रोड, रिसोड नाका, हिंगोली रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, लाखाळा परिसर येथे केलेल्या दुकान फोडीच्या 7 गुन्ह्याची दिली कबुली। हा आरोपी दिवसा शहरात स्वतःची ओळख लपवून खोट्या नावाने वैद्यकीय सेवा घेण्याच्या बहाण्याने हिंगोली येथून वाशिम शहरात येत असे, रेकी करून परत जात असे। नंतर रात्री उशिरा वाशिम शहरात येत असे। रेकी करून ठेवलेले दुकाने अत्यंत सफाईने फोडून रक्कम घेऊन पसार होत असे। डीबी स्क्वॉडच्या मदतीने पोलिसांनी लक्ष ठेवून आरोपी ओळखण्याकरिता योग्य सूचना दिल्या। आरोपी वाशिम शहरात बदलाने डेव्हलपर्स फोडण्याकरिता आल्याची माहिती मिळाली। पाटणी चौकात डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अजित खंडाळकर यांनी संशयावरून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचे जवळील बॅग चेक केली। त्यामध्ये लोखंडी टामी, एक मोठा पेचकस, लहान बॅटरी, टोपी, स्कार्फ, घोंगडी साहित्य मिळून आले। आरोपीने राठी बाजार, रेणुका पेंट्स, इंगोले ॲग्रो सर्व्हिस सेंटर, बदलानी डेव्हलपर्स, तिरुपती मार्बल, स्वराज ट्रॅक्टर, होम ट्रेडर्स इत्यादी ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले। त्याचे जवळून 1,18,000चा मुद्देमाल जप्त केला। प्रतिनिधी किशन काळे।